महामार्गांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेस आज आक्रमक झालेले दिसतेय। कोल्हापूरमध्ये किणी टोलनाक्यावर काँग्रेसने आज आंदोलन केलं। सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। रस्ते चांगले नसतील तर अशा रस्त्यांना टोल का द्यायचा असा प्रश्न आज काँग्रेसने उपस्थित करत सरकारला चांगलंच धारेवर धरलं। मुक्त झाल्याशिवाय आंदोलन येणार नाहीये, म्हणूनच आम्ही संपूर्ण हा पुणे बेंगलोर रस्ता बंद केलेला आहे। आपण पाहिले की संपूर्ण पुणे बेंगलोर महामार्ग रस्ता बंद केलेला आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। दोन्हीकडची वाहतूक जी आहे ती आपण पाहतो की खोळंबलेली आहे। वाहनाच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि जोपर्यंत सरकार या ठिकाणी भूमिका घेत नाही आहे, टोल प्रशासन भूमिका घेत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे। एकूणच आपण पाहतो की तब्बल 2 तासाहून अधिक काळ काँग्रेसचे कार्यकर्ते वाट बघत होते, पण आपण पाहतोय की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो आलेला नाही। त्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत या ठिकाणी पुणे बेंगलोर महामार्ग अडवलेला आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाते। जोपर्यंत प्रशासन टोल माफी संदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे। एकूणच आपण पाहतो की या ठिकाणच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आंदोलक जे आहेत किंवा सतेज पाटील जे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही टोल देणार नाही। एकूणच आपण पाहतो की आक्रमक सतेज पाटील जे आहेत या ठिकाणी ठिय्या मारून बसलेले आहेत आणि एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करूयात। मला सांगा की गेल्या 2 तासाहून अधिक काळ तुम्ही आंदोलन करताय, 2 तास झाले पण चर्चा काही होत नाहीये, सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये। नाही, सरकारला कॉन्ट्रॅक्टरचे पैसे भरायचे आहेत, टोलवाल्यांना पैसे द्यायचे आहेत। आमची सरळ मागणी आहे की रस्ता दुरुस्त करायची तुम्ही मुदत घालून द्या आम्हाला, तोपर्यंत तुम्ही 100% टोल माफ करा। नियमात आहे 25% ते केलेलं आहे असं ते म्हणतात, त्याच्याशी संबंध नाही। आम्ही आज जे आंदोलन करतोय, रस्ता द्यायची जबाबदारी आहे का नाही सरकारची? ज्या अर्थी रस्ता तिने दिला नाही त्याचा अर्थ तिने निर्णय घेतला पाहिजे। मी म्हणतो 100% नाही, 50% टोल माफ करावा, महिन्याभरात त्यांनी रस्ता दुरुस्त करावा, आमची हरकत नाही। परंतु काहीच करणार नसेल सरकार तर मग जे होईल ते होईल, आम्हाला अटक करू देत। मला सांगा की 2 तासापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, प्रतिसाद दिला नाही म्हणून आता NH4 रोखलेला आहे, वाहन चालकांची मोठी अडचण होईल। लोकांचा संयम सुटत चाललेला आहे। आम्ही हे आंदोलन जाहीर केलं होतं, त्याच वेळी सांगितलं होतं आम्ही रस्ता रोको करणार नाही। आम्हाला अपेक्षा होती की आता 9चे 1 वाजले, 4 तासामध्ये किमान सरकारनं सकारात्मक पाऊल टाकायला पाहिजे होतं आणि काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे होतं। मुंबई पुण्यामध्ये देखील संग्राम तोपटे तिथं बसलेत, तिथं प्रतिसाद नाही आहे। दुसऱ्या बाजूला कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब बसलेत, तिथं सरकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी नाही। एवढे सगळे लोक आम्ही रस्त्यावर बसलो, ते लोकांसाठी बसलेलो आहे। सरकारनं प्रतिसाद द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। सरकारनं प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची भूमिका सतेज पाटील यांची आहे। जोपर्यंत सरकार प्रतिसाद देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशा प्रकारची आक्रमक भूमिका त्यांची आहे। कॅमेरामन नितुनचा प्रताप नाईक, झी24 तास, किणी टोलनाका, कोल्हापूर। तर सतेज पाटील यांच्याबरोबर चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी आणि एकंदरीतच सरकारनं सकाळी 9 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र अजूनही कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही। 1 तासाचा अल्टिमेटम दिलेला होता, तोपर्यंत रस्ता रोखलेला नव्हता। आता मात्र पुणे बंगळुरू हायवे हा रोखून धरलेला आहे कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्वात, पुण्यामध्ये संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात, तर कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये, साताऱ्यामध्ये टोलनाक्यावर, आणेवाडी टोलनाक्यावर आंदोलन सुरू आहे। अशा प्रकारे आज काँग्रेसनं अत्यंत आक्रमक पाऊल घेत विविध टोलनाक्यांवर पुणे ते कोल्हापूर या भागामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि रस्ता चांगला नाही तर टोल नाही अशी भूमिका घेतली। काय नाही, टोल मुक्त पाहिजे फक्त, बाकी काय भूमिका आहे। आणि आमची राने गेल्यात चौऱ्यात, आम्हाला काय तर द्यायला पाहिजे। आता 12वा दिवस आज पाण्यात आहे, माझा डोसक्यावढा ऊस 18 रुपयाला योग ऊस आणून मी लावण केली, काय खायचं आम्ही? 1 एकर रान माझं पाण्यात आहे। टोल नाक्याचा कशा प्रकारे त्रास होतो तुम्हाला? काय कराडला गेलो, रस्ता चांगले, कंबार नुसती अशी यज्ञा घातलेला, ऍक्सिडेंट काय माहिती, त्याचा काय विचार, काय आपला विचार करायला पाहिजे, त्यांचा कशाला करूया? माझं काय बघा आता, कधी उठणार आहे तुम्ही? हे झाल्याशिवाय केले नाही, साहेबांनी सांगितल्यावर नाही उठत, नाही टोल बंद व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय उठतच नाही।